ये जेरे बाप्पाने नैवेद्य खाल्ला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर वन मोर व्हिडिओ. तर आज आहे दत्त जयंती. तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा आज किती छान योग आलेला आहे. दत्त जयंती ही गुरुवारी आलेली आहे आणि मी पण घरी पारायण केलेलं आहे गुरुचरित्राचं. तर त्याची आज सांगता पण झालेली आहे आणि परत आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार पण आहे. तर ती सगळी पूजा पण करायची आहे, दत्त जयंतीची पण पूजा करायची आहे. आणि बघा आज मी ही साडी विअर केलेली आहे आणि आजचा दिवस पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे सगळं करत असताना ऑफिसचं पण काम आहे. तर आज काही ऑफिसला सुट्टी वगैरे नाही आहे किंवा मी सुट्टी पण घेतलेली नाही आहे. तर आजचा दिवस कसा जातो, काय जातो हे मी आज पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि इकडे बघा आमची सिया पण उठलेली आहे. सगळ्यांना हाय कर, हाय कर. त्यांना म्हणा दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. ए स्वामी काय म्हणतात? भिऊ नकोस, मी सदा पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर बघा चला आता सगळ्यात पहिले तर आज देवपूजा करून घ्यायची आहे. तर बघा आता मला करायची आहे देवपूजा. इकडे हे माझं गुरुचरित्र पारायणाची सांगता झालेली आहे. इकडे सियाचं पप्पाचं ऑफिस सुरू झालेलं आहे आणि मी माझं थोड्या वेळाने स्टार्ट करणार आहे देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर. बघा स्वामी किती छान दिसतंय आज. तर बघा आजचा योग किती छान आलेला आहे. म्हणजे आज दत्त जयंती पण आहे, गुरुवार पण आहे आणि त्याचसोबत आज पौर्णिमा पण आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार पण आहे. तर मी गुरुवारची पण पूजा मांडणार आहे, जी मी धनलक्ष्मी कुंचन सेवा करत असते दर मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला. तीही पूजा आज मी मांडणार आहे. तर ती पण तुम्हाला मी दाखवते आणि तिचं महत्त्व काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्या रिलेटेड बनवेल. तर बघा इकडे माझी देवपूजा सुरू झाली होती. तर आज स्वामींचा अभिषेक वगैरे सगळं करायचं होतं. आणि इकडे बघा सिया कशी गुरुचरित्र पारायणावर फुलं टाकत होती. तर आमची सिया ना जे काही आम्ही करतो ते आमचं बघूनच फॉलो करत असते. तर तिची खाली देवपूजा सुरू होती आणि इकडे माझी देवपूजा सुरू होती. इकडे माझी गुरुवारची पण पूजा झालेली आहे. धनलक्ष्मी कुंचन सेवेची पण ही पूजा मी मांडलेली आहे. आणि इकडे माझं हे गुरुचरित्र पारायण याची पण सांगता झालेली आहे. आणि इकडे आपली रोजची देवपूजा. तर आज नैवेद्याला मी काय बनवणार आहे ते पण तुम्हाला पुढे दिसेलच. आणि इकडे बघा सियाची कशी मध्ये मध्ये लुडबुड चालली. काय करती बाळा तू? इकडे बघ काय करते. पूजा वगैरे झाली आहे. आता मी करणार आहे माझं ऑफिसचं काम आणि संध्याकाळी मी नैवेद्य बनवणार आहे. तर चला आता मी सुरू करते माझ्या ऑफिसचं काम. इकडे आहे हा माझा लॅपटॉप. तर कितीही सणवार काहीही असलं तरी IT वाल्यांना अशी कधीही सुट्टी मिळत नाही. त्यांना करावं लागतं हे त्यांचं काम. तर तिकडे सियाच्या पप्पांचं सुरू आहे. तिकडे सिया पण त्यांच्याजवळ बसलेली आहे आणि इकडे मी करणार आहे आता ऑफिसचं काम. आणि संध्याकाळी आम्ही स्वामींच्या मठात पण जाणार आहोत. तर मी ना आता या रूममध्ये आहे. तर सियाच्या पप्पांना एक रॅन्डम क्वेश्चन जाऊन विचारणार आहे. बघू ते त्याचा आन्सर देत आहे. इकडं तर तुम्हाला एक क्वेश्चन विचारते रॅन्डमली, त्याचं फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्ही आन्सर द्यायचं. ओके, इकडं बघा माझ्याकडं. आपल्या एंगेजमेंटची डेट 14 एप्रिल. एवढं वेळ का लागला तुम्हाला विचार करायला? लग्नाची
7 मे इयर 19 काय 19 2000. बाबड ऐ काय चालू किती मोबाईल बघणार आहे तू चल मोबाईल ठेवून दे डायपर ऐकलो ठेवून दे मोबाईल. तर बघा हा लाडू खाणार आहे मी आज फक्त जो की खारीक खोबरं काजू बदाम आणि गूळ आणि थोडंसं तेल एवढंच टाकलेलं आहे. मामा काय काय बेटा सपीचे कुठे कुठे फेका अरे दूध प्यायचं का? फेका दूध आई काही नाही दूध पिन बाबडू. नाही का बर हं का बर हा दूध पी ना. आई का पिटायचे रहता ई घ्या काय आहे दूध किती दिवस दूध पिणार आहे तू. टँगीला भाजी पोळी का नाही खात नाही भाजी पोळी का बरं नाही खात बा कोबी हां कोबी चालली बा दुधाना हां दुधाना बाय. बाय काय आणलं तू असनी असनी सर्दी झाली मग मी सते नाही हां मी सते नाही बा थंडी चालू आहे थंडीमध्ये आईस्यू नसत्या खात आणि मी खाते तू खाती आणि सर्दी झाली मग सते नाही नाही होत. नाही ओके ती ओके बाय. बाय का बरं पण तू कशी पडली बा कशी पडली तू कशी टन टन पडली. आता तुला त्याच्यावर बसून आसू खायची. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का तुम्ही शेअर केले का आमचे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा. तुझ्या चॅनलचं नाव काय आहे हे बघ सिया टेके ऑफिशियल ऑफिशियल. त्यांना म्हणा तुम्ही उपवास धरला का मी उपवास धरलाय आईस्क्रीम खाऊन. सिंहाने आज एवढ्या थंडीमध्ये आईस्क्रीम खाल्ली म्हणजे खरं मला तिच्या पप्पाला आणि तिला असं एखादा आवड देऊ वाटतंय. कधी काय खातील आणि कधी काय नाही याचा अजिबात त्यांचा म्हणजे भरोसाच नाही. सर्दी झाली तर काय करायचं सर्दी झाली तर काय करायचं. तुला आईस्क्रीम कोणी घेऊन दिली पप्पाला फक्का देऊ तुला फक्का देऊ 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 हां एवढं थंडीचं आईस्क्रीम खात असता का तुम्ही सांगा बरं कमेंट सेक्शनमध्ये. एवढं थंडीचं आईस्क्रीम नसतं खात बा. त्यांना म्हणा आम्हाला संध्याकाळी जे जे करायला जायचंय आम्ही स्वामींच्या मठात जाणार आहे. जे जे बाप्पा कसा करशील त्यांना करून दाखव तू जे जे बाप्पा कसा करशील कसा जे जे बाप्पा कसं असं करशील आणि मग तू स्वामींना काय म्हणशील स्वामी बाय ओके स्वामी बाय म्हणशील
स्वामी काय म्हणता आपल्याला? मम्मा ऐ, पहिले पहिले सांग स्वामी काय म्हणता? समी बाय भिवू नकोस. मी काम करते जाऊ कबूतर डबचे याने डबचे ॲक्च्युली तिने माझी आज व्लॉगिंग म्हणजे व्हिडिओज काढताना बघितलं, तर मी कसं मोबाईलमध्ये बघून बोलत होते, सेम तिने आता तिच्या पप्पांचा मोबाईल आणला आहे, त्यात कॅमेरा पण ऑन केला आहे आणि आता ती बोलते त्याच्यामध्ये की माझी मम्मा काम करतीये आणि मी असं मोबाईल घेऊन फिरतीये. म्हणजे लहान मुलांची मेमरी किती शार्प असते बघा, ते पटकन किती लवकर आपल्याला कॅप्चर करतात. काय करते बा तू? बोल. रबी मम्मी का तर आता वाजले दुपारचे 4 आणि मी आता स्वयंपाकाची थोडी थोडी तयारी करून घेणार आहे, कारण की संध्याकाळी परत आम्हाला स्वामींच्या मठात पण जायचं आहे. आणि सकाळी मी रांगोळी नव्हती काढली का की सिया मला अजिबात रांगोळी काढू देत नाही. मी रांगोळी बाहेर काढली की तिचं असं असतं की मला रांगोळी काढू दे, मग ती पूर्ण रांगोळी पूर्ण अस्ताव्यस्त करून टाकते, नासून टाकते. त्यामुळे आता ती झोपली आहे, तर मी पहिले वरण भाताचा कुकर वगैरे लावून घेणार आहे, त्यानंतर मी रांगोळी काढणार आहे आणि असं असणार आहे. चला तर मग आता. तर बघा इकडे मला करायची होती पुरी, तर पुरीसाठी मी इकडे गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये ॲड केला थोडासा रवा आणि ओवा, कारण की रवा आणि ओव्याने खरंच पुरीची टेस्ट ही खूप छान आणि वेगळी लागते. तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर मला करायची होती बटाट्याची भाजी, गोडमध्ये बनवायची होती खीर, पण खीर बनवताना ना एक गोंधळ झाला. ते काय झालं ते तुम्हाला पुढे कळेलच. आणि भजे कुरडई हे तर कॉमनच आहे, तर भजे कांदा लसूण वगैरे नाही चालत, सो मी पालक भजे करणार आहे, पुढे तुम्हाला कळेलच. Under the boughs where the shadows play, the wind hums इकडे पुरीचं पीठ songs मळलं आहे, at the इकडे वरण break भाताचा of कुकर, इकडे बटाटा उकडायला टाकला आहे. मी बनवणार आहे वरण भात, बटाट्याची भाजी, पुरी आणि गोडाची आणि गोड मी खीर बनवणार आहे. हे 2 कुकर जेव्हा मी सोबत लावते ना, तेव्हा मला कळतच नाही कोणत्या कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या. आता मे बी याच्यात झाल्या असणार, कारण की हे मी आत्ताच लावलं आहे. तर बघा स्वयंपाक करताना ना मला या गोष्टी कमी पडल्या होत्या, जसं की विलायची, ही कोथिंबीर अजिबात परवडली नाही, ही मी ब्लिंकिटवरनं मागवलं आहे. तर ही 20 रुपयाची एवढी कोथिंबीर आणि हे काहीतरी 27 रुपीजचा एवढा पालक. पण काय करता, इमर्जन्सीसाठी असं मागवावंच लागतं. स्वयंपाक रेडी आहे. इकडं ह्या आहेत पुऱ्या, इकडे ही आहे भाजी, इकडे कुरडई, हे पालकाचे भजे, हे आहे वरण भात आणि हे काय आहे तर याची स्टोरी मी तुम्हाला सांगते. बघा हे आहे स्वीट. आता स्वीट म्हणजे सगळ्यात पहिले तर मला करायची होती रव्याची खीर, कारण की तांदूळ भिजू घालायचे मी विसरले होते. म्हटलं रव्याची खीर करावी, पण ते दूध टाकल्यानंतर ते एवढं घट्ट झालं, म्हटलं याचा शिरा करावा, पण शिरा थोडा पातळ वाटत होता. म्हटलं आता हे असं ताटामध्ये पसरवून घेऊ आणि थोडं सुकलं की मग याच्या वड्या पाडू, म्हणजे याला आपल्याला रव्याची बर्फी किंवा रव्याच्या वड्या म्हणता येईल. तर असा गोंधळ कधी कधी होत असतो, कारण की काम पण खूप होतं आज, देवपूजा वगैरे, ऑफिसचं काम, घरातलं काम,
स्वयंपाक आणि वरून उपवास असल्यामुळे डोकं पण कधी कधी काम नाही करत. त्यामुळे हा असा आज गोंधळ झालेला आहे. पण स्वामी नक्कीच समजून घेतील हे मला माहिती आहे. आणि कोणतीही गोष्ट करा तुम्ही जर ती प्रेमाने केली तर स्वामी नक्कीच आपला नैवेद्य ग्रहण करतील. बघा, याच्या मी आता वड्या पाडायचा प्रयत्न करते. बघूयात कशा होतात कशा नाही. तर असं मी वड्या पाडून घेते ना. मी रेडी होते, नैवेद्य वगैरे दाखवते आणि मग आम्ही मठात जाणार आहोत. तर बघा, मी रेडी झाली आहे. आता मी नैवेद्याचं ताट करणार आहे. चला 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 चला. तर हा आहे स्वामींचा नैवेद्य, हा आहे देवीचा नैवेद्य. चला चला चला. बघ बा. इकडे बघ बबडू. तिला देण करायला. तू इकडचं कर. चल ठीक आहे. चल. चल. चौकोन काढ. आता हात जोड. जय जय बाप्पा. हे पप्पा आमचा नैवेद्य ग्रहण करा. आता जय जय कर. केला. ये जय जय बाप्पाने नैवेद्य खाल्ला. तर बघा, नैवेद्य दाखवून झालेला आहे. आणि बघा आमचा देव बघा कसा. तर बघा, प्रत्येक वेळेस असं होतं की आमची सियाच नैवेद्य खाती. लहान मुलांमध्ये देव असतो हे आम्हाला पावलं पावली जाणवतं. आणि बघा, आमची सिया कधीच असं काही खात नाही, पण जे देवाजवळ ठेवलंय ते ती नक्की खाती. त्यानंतर आम्ही निघालो मठात जाण्यासाठी. तर इकडे बिकानेरमधनं मला प्रसाद घ्यायचा होता, तो मी घेतला. आणि आज स्वामी समर्थ मठामध्ये प्रचंड गर्दी होती, तुम्ही बघू शकताय. खूप जास्त भाविक भक्त आलेले होते. तर आम्हाला असं इकडे आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो. त्यानंतर आरती वगैरे झाली. नंतर आम्ही बघा दर्शन घेतलं. तर इकडे बघा, हा जो मठामध्ये हा जो कुत्रा आहे, तर याचं नाव खंडू आहे. हा नेहमी मठामध्ये असतो आणि आज बघा किती छान त्याचं सुरू होतं. इकडे हे होता पाळणा दत्तगुरूंच्या जन्माचा. इकडे पण आम्ही दर्शन घेतलं. आणि आज बघा स्वामी समर्थ महाराजांचा जो गाभारा आहे खूप छान डेकोरेट केलेला होता. तर अशा प्रकारे आमचा दत्त जयंतीचा आज दिवस होता.
तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर त्यानंतर आम्ही गेलो आळंदी येथे माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी.